नमस्कार मित्रांनो, बघू शकता सतत आता 2 दिवसापासून पाऊस चालू आहे. तर याला आपण महाफीडचं 11-21चं हे टाकलं होतं आणि हुमिक टाकलं होतं. महाफीडचं रूट मॅक्स व 19-19 असा एकंदरीत 2 डोस झालेले आहे. तर बघू शकता हळदीची ही परिस्थिती आहे. सध्या तण वाढलेलं आहे, तरी पण अशा प्रकारे हा प्लॉट झालेला आहे. तर थोडंसं पाणी वगैरे सतत असल्यामुळं हे अशा पोझिशन झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण टमाटे वगैरे पण घरगुती लावलेले आहेत. तर शेवटीला मी तुम्हाला खास माहिती सांगणार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी शेवटीला असं सांगणार आहे की जेव्हा आपण खत वगैरे टाकतो तर बेडवर न टाकता माती ॲड करून टाकणे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगले फुटवे वगैरे येतील. तर बघू शकता याच्यावर एक आपण अळीनाशकसुद्धा घेतलं होतं, त्याच्यामुळे एकदम सुस्थितीत हे झालेलं आहे आणि प्लॉट अशा प्रकारे ग्रोथ झालेला आहे. तर प्लॉट हा 3 ते 4 पानावर आहे सध्या आणि भविष्यामध्ये पण चांगलं राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवत असताना अनेक समस्या समोर येतात. संपूर्ण माहिती घेऊन बनवावं लागतं. आपला प्लॉट कसा आहे नक्कीच तुम्ही आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पाहू शकता पाणी चालू आहे, तरी पण मी आपल्याला माहिती देत आहे, कारण की शेतकऱ्यांना माहिती देणं हे काळाची गरज आहे आणि माहिती मिळाली तरच हे होईल. बघू शकता अशा प्रकारे प्लॉटची फिक्सेशन झालेली आहे आणि एकदम चांगल्या परिस्थितीत आहे. तर इकडला असा पाहिलं तर हा असा दृश्य आहे. तर हा व्हिडिओ आपण कुठून पाहता ते पण सांगा आणि तुम्ही हळदीला कोणते कोणते खत टाकले ते पण सांगा. मित्रांनो, याला भेसळ डोस पण टाकला होता आणि वरून पण असं खत टाकलेलं आहे. आणि बघू शकता कालच एक फवारणी केली, आपली 1च्या अगोदर फवारणी झाली होती, त्याच्यामुळं औषध मानलं आहे आपण, असं म्हणावं काय हरकत नाही. आपल्याकडे कुठले कुठले भेसळ डोस टाकता ते नक्कीच सांगा. आता येणारा डोस थोडंसं पावसाचे उघडझाप पाहून आपण टाकणार आहोत, जेणेकरून यांना उपलब्ध होईल. तर ICL कंपनीचं आपण पॉलिसल्फेट वापरणार आहोत, जेणेकरून आपल्याला ते लवकरात लवकर जमिनीसाठी लागू होईल आणि चांगल्या प्रकारे उत्पन्नात वाढ होईल हे होईल. तर अशा प्रकारे नियोजन. आणि हळदीमध्ये पाणी एक साठू देऊ नका. साठायच्या अगोदर त्याला काही ना काहीतरी उपाययोजना करा, जेणेकरून आपल्याला चांगली मदत होईल. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.